आम्हाला कॉल आल्याबरोबर आम्ही इथे धावतच आलो आणि आम्ही बघितल्यावर आमचे सर्व दुकान एसटी दुकान व टपरी आणि इथे तसेच इथं आमचं किराणा दुकान म्हणजे सगळे जळालं होते आणि आम्ही पाणी वगैरे घालून सगळं विझवलो. तरी आमच्यावर खूपच मोठा अन्याय झाला आहे. जे कोणी केलं आहे त्याला कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी विनंती. आज या ठिकाणी अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे मी आलो असताना आमचे वंचित बहुजन आघाडीचे क्रियाशील समाज असलेले कार्यकर्ते आमचे पाटील यांच्या फोनवरून मला कळालं की अक्कलकोट या ठिकाणी किशोरी काल रात्री काही समाजकंटकांनी या ठिकाणी आले होते. येऊन रात्री या ठिकाणी बरेच काही लोकांना मारहाण करून दंगमस्ती करून आणि पाटील याचा दुकानाला पेट्रोल टाकून जाळ लावण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात मी या ठिकाणी आलेलं आहे. का येऊन बघतो तर खरोखरच या ठिकाणी बरंच काही त्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि जाळ लावून आणि काही इथल्या स्थानिक लोकांना मारहाण केलेले आहेत आणि 2 इसम व्यक्ती या ठिकाणी होते असं स्थानिक काही लोकांनी बघितलेल्या लोकांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी मी एवढं आवर्जून सांगू इच्छितो की ज्या काही समाजकंटकांनी हा कृत्य केलेला आहे त्याला ताबडतोब त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावा आणि त्याला ताबडतोब अटक करून तो कोण आहे त्याला त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावं असं या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि वैयक्तिक या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आदरणीय PA यांना पण मी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जो काही आहे त्याला ताबडतोब अटक करण्यात यावं आणि या घटनेचं मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि शक्यतो लवकरात लवकर जो कोणी आरोपी व समाजकंटक आहे त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावा या ठिकाणी अशी मी विनंती करतो.